नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या गणित विषयातील प्रकरण क्रमांक 1 भौमितिक रचना यामधील सराव संच 4 पाहणार आहोत। आता या सराव संच 4 मध्ये 4 उदाहरणे दिलेली आहेत पहा आणि त्रिकोण आपल्याला या दिलेल्या मापांचा काढायचा आहे। तर या प्रत्येक उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तर दोन कोन आणि त्या दोन कोनांच्या मधील बाजूची लांबी दिलेली आहे। म्हणजे जर दोन कोन दिलेले असतील आणि त्यामधील बाजूची लांबी दिलेली असेल तर त्यावरून या मापावरून त्रिकोण कसा काढायचा हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत। सराव संच 4। तर सराव संच 4 मधील काही उदाहरणे आपण पाहूया। व्यवस्थित लक्ष देऊन पहा, माझ्या सोबत केलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला लगेच समजेल। तर सराव संच 4 मधील आपण एक उदाहरण पाहूया। उदाहरण काय पहा, ट्रायंगल SAT लेंथ AT is equal to 6.4 centimeter, angle A is equal to 40 degree and angle T is equal to 105 degree। तर अशा मापाचा ट्रायंगल SAT म्हणजे त्रिकोण SAT आपल्याला काढायचा आहे। तर आता यामध्ये पहा, एकाच बाजूची लांबी दिलेली आहे, एकाच बाजूची लांबी दिलेली आहे आणि दोन कोनांची माप दिलेली आहेत। तर मग जेव्हा असं असेल तेव्हा आपल्याला कच्ची आकृती काढायची आवश्यकता नाही। कारण का तर एकाच बाजूची लांबी दिलेली असते आणि तीच बाजू आपण या ठिकाणी पाया म्हणून घ्यायची। तर सर्वात प्रथम आपण काय करूया, पाया काढूया। पाया काढायचा आहे किती लांबीचा, 6.4 सेंटीमीटर लांबीचा। तर तो पाया सर्वात प्रथम आपण काढून घेऊया। शून्यापाशी 1 पॉइंट आणि 6.4 म्हणजे 6च्या पुढे चौथ्या रेषेवर मी या ठिकाणी पॉइंट घेणार आहे, म्हणजे हे अंतर आपलं येईल 6.4। अशा पद्धतीने हा रेषाखंड काढून घ्यायचा। त्या रेषाखंडाला नाव द्यायचं जे या ठिकाणी दिलेलं आहे तेच AT। त्याची लांबी सुद्धा लगेच लिहून घ्यायची 6.4 सेंटीमीटर। आता या ठिकाणी वरच्या ज्या दोन बाजू आहेत त्या काढण्यासाठी आपल्याला हे दोन काढावे लागतील, दोन कोन काढावे लागतील। ते दोन कोन काढल्यानंतर आपोआप आपल्याला हा त्रिकोण SAT मिळणार आहे पहा। तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण या ठिकाणी दिलेला कोन A 40 अंशाचा आहे, तो कोन मापकाच्या सहाय्याने काढून घेऊया। तो कोन मापक पॉइंट A वर ठेवायचा आहे। पॉइंट A वर बरोबर कोन मापकाचा मध्यबिंदू ठेवायचा आणि मोजायला सुरुवात करायची T च्या बाजूने। शून्यापासून आतमध्ये माप आहे पहा 40 अंश। इथे पॉइंट घ्या आणि तो पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्या। अशा पद्धतीने आपल्याला तो जोडून घेता येईल। यानंतर दुसरा कोन दिलेला आहे कोन T, याचं माप दिलेलं आहे 105 अंश। तो सुद्धा या ठिकाणी काढून घ्यायचा। तर मग कोन मापक ठेवा बिंदू T वर। आता आपण कोणत्या बाजूने मोजणार आहे पहा, बिंदू T वर कोन मापक ठेवल्यामुळे आता A बिंदू ज्या बाजूला आहे त्या बाजूने मोजायला सुरुवात करायची। A बिंदूच्या बाजूने शून्यापासून म्हणजे इथे आता बाहेरचं माप आपल्याला घ्यावं लागतं। शून्य बाहेर आहे, 105 पर्यंत जायचं आहे, म्हणजे या ठिकाणी 90 आहे। 100च्या पुढे 5वी रेषा म्हणजे 105 अंश येईल, या ठिकाणी येईल पहा। तो पॉइंट घेतला, पट्टीच्या साहाय्याने लगेच तो जोडून घ्यायचा। अशा पद्धतीने आता या ठिकाणी या दोन आपण किरण काढले, हे दोन किरण कुठेही एकमेकांना इंटरसेक्ट झालेले दिसत नाहीत।
तर ते इंटरसेक्ट होण्यासाठी आपण काय करायचं, पट्टीच्या साहाय्याने हे किरण पुढे वाढवायचे. आता हा जो किरण आहे तो आपण पुढे वाढवूया, म्हणजे आपल्याला हे दोन्ही किरण कुठेतरी एका ठिकाणी इंटरसेक्ट झालेले दिसतील. पहा, हा किरण मी वाढवतोय. अशा पद्धतीने वाढवल्यानंतर या किरणाला तो या ठिकाणी इंटरसेक्ट झालेला दिसतो. इथे तो पॉइंट घ्यायचा, इंटरसेक्टिंग पॉइंट. त्या पॉइंटला नाव द्यायचं पॉइंट एस, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा त्रिकोण SAT तयार झालेला दिसतो. अँगल एचं माप या ठिकाणी लिहून घ्यायचं 40° 40 डिग्री. अँगल टीचं माप लिहून घ्यायचं 105 डिग्री. अशा पद्धतीने हा कोन या ठिकाणी, हा त्रिकोण या ठिकाणी आपल्याला तयार झालेला दिसेल. अगदी सोपी कृती आहे. प्रथम पाया काढून घ्यायचा, त्या पायावरचेच दोन कोन या ठिकाणी दिलेले असतात. ते दोन कोन मापकाच्या साहाय्याने काढून घ्यायचे, म्हणजे हे दोन किरण एका ठिकाणी इंटरसेक्ट होतात. त्या ठिकाणी तो पॉइंट घेऊन त्याला तिसऱ्या बिंदूचं नाव द्यायचं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी त्रिकोण मिळतो. याच पद्धतीने आपण काय करूया, दुसरी आकृती पाहूया. तर दुसऱ्या आकृतीमध्ये काय आहे पहा, दुसरा प्रश्न. त्रिकोण EFG मध्ये लेंथ EG इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, अँगल E इज इक्वल टू 65 डिग्री आणि अँगल G इज इक्वल टू 45 डिग्री. आता पुस्तकामध्ये एक चूक झालेली आहे पहा, इथे अँगल E च्या ऐवजी अँगल F दिलेला आहे. तर तो F अँगल प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्या ठिकाणी तुम्ही E करून घ्यायची. म्हणजे जी बाजू आपल्याला दिलेली असते पहा, त्याच बाजूवरील दोन्ही कोनांची मापं दिलेली असतात. इथे जर आपल्याला साइड EG दिलेली आहे, तर अँगल E आणि अँगल Gचंच माप दिलेलं असलं पाहिजे, तरच आपल्याला तो ट्रायंगल काढता येतो. म्हणून त्या ठिकाणी ती प्रिंटिंग मिस्टेक दुरुस्त करून घ्या. इथे F दिलेला आहे पुस्तकात, तो E करून घ्या. तर सर्वात प्रथम आपण काय करूया, हा त्रिकोण काढण्यासाठी जी बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 6 सेमी EG, तो EG सेगमेंट या ठिकाणी काढून घ्यायचा पट्टीच्या साहाय्याने. इथे 0च्या तिथे एक पॉइंट घ्या आणि इथे 6च्या तिथे एक पॉइंट घ्या. हे दोन्ही पॉइंट पट्टीने जोडून घ्या अशा पद्धतीने. यांना नावे द्या EG, पॉइंट E, पॉइंट G. जे हा सेगमेंट आपल्याला मिळाला त्या सेगमेंटची लांबी लिहून घ्या 6 सेंटीमीटर. त्यानंतर हे दोन कोन काढण्यासाठी कोन मापकाचा उपयोग करायचा आहे. कोन मापक घ्यायचा. कोन मापक सर्वात प्रथम आपण E बिंदूवर ठेवूया, कारण आपल्याला कोन E चं माप दिलेलं आहे. तो कोन E आपण काढून घेऊया 65 डिग्रीचा. आता कोणत्या बाजूने मोजणार बरं तुम्ही? बरोबर आहे, E कोन काढतोय म्हणून G पॉइंटच्या बाजूने शून्यापासून मोजायचं. शून्यापासून मोजायचं म्हणजे आतमधील माप मोजायचं आहे 65 डिग्री. आतमध्ये पहा इथे 60 आहे, त्याच्या पुढची 5वी रेषा या ठिकाणी बिंदू घ्यायचा, म्हणजे 65 अंशाचा हा कोन आपल्याला या ठिकाणी तयार झालेला दिसतो. यानंतर दुसरा जो कोन Gचं माप दिलेलं आहे 45 अंश, तो कोन G या ठिकाणी काढून घ्यायचा. त्यासाठी कोन मापक बिंदू G वर पकडायचा या पद्धतीने. आता कोन G 45 अंशाचा काढण्यासाठी आता तुम्ही कोणत्या बाजूने मोजायला सुरुवात करणार आहे पहा. तर ज्या बाजूला दुसरा पॉइंट आहे त्याच सेगमेंटवरचा, त्या दुसऱ्या पॉइंटच्या बाजूने शून्यापासून मोजायचं. तर शून्य आता या ठिकाणी बाहेर आहे, म्हणजे बाहेरचं माप पकडायचं 45 अंश. इथे 40 आहे, 40च्या पुढे 5वी रेषा, म्हणजे या ठिकाणी 45 अंशाचा कोन होईल.
तो पॉइंट घेतला, तो पॉइंट आणि जी पॉइंट या ठिकाणी मी जोडून घेतोय. अशा पद्धतीने इथे बाणाचं टोक करायचं. या कोनांची मापं लिहायची. याचं माप 45 अंश, कोन ईचं माप 65 डिग्री 65 अंश. हे दोन्ही कोन काढल्यानंतर हे किरण एका ठिकाणी आपल्याला इंटरसेक्ट झालेले दिसतात, छेदलेले दिसतात. त्या बिंदूला नाव द्यायचं बिंदू एफ. म्हणजे या ठिकाणी EFG किंवा FEG असा त्रिकोण आपल्याला या ठिकाणी मिळतो. खूप सोपी अशी ही त्रिकोण रचना आहे, सर्वांना समजली असेल. तर आपला व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही 2 उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. उरलेली 2 उदाहरणं सुद्धा याच पद्धतीने हीच कृती, सेम कृती पाहून ही दोन्ही उदाहरणं सोडवायची आहेत. त्यामुळे लगेचच आता वहीमध्ये हे सोडवायला घ्या. धन्यवाद.